जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांचे कार्यालयाकडून दिनांक 4 जून रोजी प्राप्त अहवालानुसार एकूण दैनिक संशयित रुग्णांची संख्या 229 एवढी आहे। पर्यंत तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या 15,572 एवढी आहे। एकूण दाखल पॉझिटिव्ह असलेले 76 रुग्ण आहेत। यामध्ये नागपूर येथील 4 रुग्ण सुद्धा समाविष्ट आहेत। दिनांक 4 मे रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 163 आहे। दिनांक 4 जून पर्यंत पाठविलेले एकूण नमुने 5090 एवढे आहेत आणि प्राप्त अहवालानुसार एकूण निगेटिव्ह थ्रोट स्वॅबची संख्या ही 4599 एवढी आहे। तर प्रलंबित अहवाल असलेल्या थ्रोट स्वॅबची संख्या ही 135 आहे। त्यामधील 98 नमुने पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत। 4 जून पर्यंत आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या ही 258 झालेली आहे। म्हणजे तर 258 रुग्ण हे अमरावती जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह निघालेले आहेत। यामध्ये 16 मयत व्यक्ती, 76 रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या व्यक्ती, ज्यापैकी 4 व्यक्ती हा नागपूर येथे आहेत, तर 72 व्यक्ती कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। दिनांक 4 जून पर्यंत 166 रुग्ण हे आपल्या घरी बरे होऊन परत गेलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अमरावती येथील फरशी स्टॉप परिसरामध्ये राहणाऱ्या एका पुरुष व्यक्तीचा, ज्याचे वय 32 वर्षे सांगितले जाते, कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे। हा अहवाल नागपूर येथील एका खाजगी लॅबने दिलेला आहे। दरम्यान सदर रुग्णाच्या विनंतीवरून त्यांना वलगाव मार्गावरील बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।